हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा फ्रेंड ब्लॉग मध्ये. तर आता मी काय निघलोय, आम्हाला एक शूट आहे, उरणला चाललो. प्रथम आहे माझ्यासोबत. चला गाईस, चाललो आता पिरवाडी बीच वर चाललो. तर ब्लॉग स्टार्ट करतोय. मजेदार ब्लॉग झाला तर झाला, आणि मजेदार ब्लॉग होईलच भाई, मी बनवते बोलल्यावर काय. चला, समोर बघतोय तर कसला मोसम आहे, मना डोले अशी आवरा भारी दिसतंय. कॅमेरान दिसतंय का माहित नाही, बिकॉज मी चष्मा घातली म्हणून भारी दिसत असेल बहुतेक. पूर्ण नीला आणि यो कसला वातावरण बघा, एक नंबर भाई. ढग बघा, ढग खतरनाक, क्रेझी. आता पिरवाडीला पोहोचलो आम्ही. बट काय विषय माहिती आहे का, यात आवर भारी भारी लोकेशन भेटलं ना, एक नंबर भाई. आज नजाराच लय भारी, क्लायमेट एक नंबर आहे आज, खतरनाक सीन. आता काहीतरी खावायला लागेल. क्लायंटला फोन केला, नेहमीप्रमाणे 20-25 मिनिटं लागतील बोलते. 20-25 मिनिटाचा अर्धा एक तास कवा होऊन जाईल समजणार नाही. आता 5:15 वाजलं, 5:13 झालं. 5:15 वाजलं म्हणजे आता टाइम जाईल ना. फोटो पाहिजे तसं मिळलं नाही का, मशीन होतं. तरी पण सोड नाही काय बोललं, काय टेन्शन नाही. सोड नाही का असल्यावर टेन्शन नसतं, फुल भारी फोटो येतातच काय. चला, हे लोकेशन बघा काय वाटतंय, क्रेझी. आता पोचलो पिरवाडीला. समुद्र बघून जी फिलिंग येते ना, ती तर क्रेझीच असतं नेहमीप्रमाणे. खतरनाक सीन, वाव, एक नंबर. आपण तोंडांची वाव निघून जाते बघल्यावर नजारा. मला पण दाखवतोय, यो बघा गाई तशी मस्त, आणि यो नजारा बघा, आयुष्य क्रेझी. लोकेशन वर जाऊन थांबू ना, क्लायंटची वाट बघू बस. हेलिपॅड वशी थोडासा पुढे आलो. थँक्यू भाई, थँक्यू. हाय हाय हाय. कुठला तुम्ही? शेवाचा का? असं असं काय चाललं, फिरताव का? ट्युशन बंद करून काय झालं, ट्युशन बंद करून आलं. चल आलो, जरा काम आहे. काहीच सबस्क्रायबर भेटलं, मागशी आलं ते माझ्या चेस करत. बट क्रेझी, थँक्यू. फुल प्रेम. काय मजा आ गया भाई, मजा आ गया. खतरनाक सीन आहे या वातावरण तर एकच नंबर भाई, एकच नंबर. पिरवाडी हेलिपॅड वजाराचा आम्ही फोटो वगैरे काढलं, निघलो पुढं. पुढे येऊन अशी आम्ही सॉन्ग शूट केलता. हे मंदिरान बघा, व्ह्यू बघा, व्ह्यू. हे मंदिरान आम्ही सॉन्ग शूट केलेला. खतरनाक. पिरवाडी बीच पासून अजून थोडासा पुढे आलो आम्ही, आणि काय बाई बाई, काय एक नंबर बाई, खतरनाक. हा पुरा अजून आहे पुरं, बट खतरनाक. पुरं पण आहे तर खरं. मी पहिले लय यावाचो या साईडला फिरत, बट आता शूटसाठी आलो, आणि लोकेशन मला तर क्रेझीच वाटते, एकच नंबर. काय बाई बाई, काय बाई, खतरनाक. सूर्य बघा आज मस्त गोल गोल दिसतंय. हो हो. क्लायंट येवाच्या आधी आम्ही सगळं रेडी ठेवलं, अजून 10-15 मिनिटं जास्त जातील बहुतेक. कारण 15 मिनिटांनी बोललेली ती का 20 मिनिटाला, अजून 10-15 मिनिटं जाऊ शकतो. खतरनाक सीन आहे. आवाज पहिल्यांदा आवराबारी सीन, क्रेझी वाटतंय, एक नंबर. लय दिवसानंतर मी असं बाहेर आलोय ना, असं सीन बीन बघतोय तर लयच भारी वाटतंय. आता 6 वाजलं. आता 6 वाजलं, क्लायंट फोन नाही उचलला अजून. काय व्ह्यू आहे भाई, काय येडा झालं मी व्ह्यू मध्ये. मांजरी सोबत खेळून जरा असं इथं आलो, आणि क्रेझीचा व्ह्यू आहे भाई, खतरनाक. फोटोशूट कवा होईल. 6 वाजून 5 मिनिटं झालं बघा, 6 वाजून 5 मिनिटं.
काय सीन करायचा आता वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नंतर जे टायमिंगला जी फोटो येते एक काय वातावरण आहे आहेच राहतो वाटते. नंतर पाणी भरेल पाणी वाहूचं आहेच राहतो. पिरवाडी बीचपेक्षा या थोडा पुढं आलो ना तर शांतता पक्की आहे. एकदम काम एकदम शांतता. लफरी सगळं आहे. पोरीच नाही हंपे. मी पण आता पोरीला घेऊन आलो असतो, लवरला घेऊन आलो असतो. लवरच नाही काय करणार, काय सांगणार, गर्लफ्रेंड नाही काय नाही. आणि त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट गोष्ट असं नाही गायला पैसे नाही काय तर सोहन नाईक पुन्हा एकदा पिरवाडी बीचवर कंटाळलेला आहे असं तुम्हाला वाटतं. पण हे वाईफमध्ये मला कंटाळ नाही आहे. क्लायंट टाईम करते ना काय कंटाळ. आता हे टाईमला फोटोशूट चालू झालं असतं ना शेवटपर्यंत आवडं भारी भारी फुटवलं असतं. मेन गोष्ट आहे ना फोटो काढायचं असताना जे टायमिंगला आहे ना तेच टायमिंगला आलं पाहिजे. नाही तर नंतर आपण दुपारच्या करायला गेलो तर पूर्ण वाट लागतं. आता यो टाईम असतो फोटो काढायचा यो सकाळचे क्रेझीचा टाईम असतो. ही लाईट आहे ना परफेक्ट लाईट. असं वाटलं फायनली आली ती त्या हेलिपॅडजवळ बहुतेक आणि त्यांची आहे अजून 2-3 मिनटं लागतील. आणि ही लाईट बघा खतरनाक या मजेदार वाईब आहे. बट काय विषय माहिती का लय लेट झाला असं वाटते म्हणा. पण तरी सोड नाही काय बोललं काय काही टेन्शन नाही. कैसे फोटो येतात आई शोपत महाग काय वातावरण आहे खतरनाक बाई. पाऊस आले तर हीच क्रेझी गोष्ट मला आवडतं. ढग भाई ढग एक नंबर मजा आली. पिरवाडीचा यो बघतो एकदम क्रेझी आहे. अजून पुरा जाऊ ना असंच सरळ जरा मुंबईला निघू काय पवत. क्लायंट बघा का तिला आली 6:20 मिनिटं. बड्डे कपल प्री बड्डे शूट आहे ॲक्च्युली. बट आता आम्ही लोकेशन बघत आलो रस्ता पण समजा नाही पाणी वगैरे जावं लागेल. मी आपटलो नाही पाहिजे बस लाईट आपटलं कधी शादी असली. असं वातावरण आणि फोटोशूट चाललं आहे. आता 7 वाजायला आलं आणि लोकेशन भारी आहे म्हणून क्रेझी फोटो काढलं बाई. फोन नाही फोटो अजून आम्ही लाटांपर्यंत पोहोचण्याचा ट्राय करतो. पण ते पाण्यापर्यंतच पोहोचू मला तरी वाटतंय. लाटांपर्यंत पोहोचायला गेलो नाही कसं वाटतंय तुला मस्त मजा आली का तोंडावर दिसत नाही फक्त थोडी थोडी का फायनली शूट झालाय आमचं. चालली किती वाजलं 7:30 वाजलं. कालोख पडला रे पूर्ण लय कालोख पडला. पण हा फोटो होता बाई सोड नाही बाई सोड नाही फोटो आलं आया तुम्ही कालोख बघू शकता. फुल क्लायंट पण चालली आता घरा मस्त कोऑपरेट केला. फुल मजा आली चला घरा. सो गाईज आता आमचं शूट वगैरे डन झाला. बट उरणमध्ये होतो तर विचार केला कोपरोलीला मी एक कुर्ता शिवायला टाकलाय तर त्याशी जाऊन कुर्ता घेऊ बरा. कोपरोली वशी घरा जाऊ. कोपरोलीला आलो आता आणि काका भेटले आपल्याला. सबस्क्राईब केलंय काकाने धन्यवाद. मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद. खूप त्याचं का तुम्ही थँक्यू सो मच. असं प्रेम असतं. कोपरोली वशी कुर्ता घेतला आणि कोपरोलीला आलो ना आणि बिपिनला नाही भेटलो तर कसा होईल. बिपिनच्या त्या टॅटो करायला आलो गुप्ता सँडविच मध्ये.
टॅटू काढायचा आहे हा म्हणा. पहिला टॅटू अजूनपर्यंत एक कारलेला आहे, दुसरा करायचा, ह्यो पहिला कारलेला 6वीला असताना. गोंधव अया सँडविच खावा लागलो, लई भूक लागली, 8:30 वाजलं. अया बिपिन गुप्ता सँडविच का? मिनी गुप्ता कोपरोलीला. काहीच तुम्ही बघू शकता. आता आम्ही कोपरोलीशी निघलो ना. ट्रॅफिक भाई ट्रॅफिक. नशिबा स्कूटी आहे नाही तर खपलो असतो ना. बेकार. 11 वाजला असतं. आवरी ट्रॅफिक आलं नाही जागेवरशी. तर ट्रॅफिक मधून क्लिअर झालो ना, पुढं आलो तर पाऊस भाई, फुल पाऊस, डेंजर असा पाऊस आला काय. मग ब्रिज खाली थांबलो नाही, आठवते तुझे. पाऊस गेला का घरात जाऊ, म्हणजे एकदाशी घरा गाव पोचता यायचा झालाय. फायनली आता घरा आलो, आंघोळ वगैरे केली, आता बरं वाटते. काय किती 10:15 वाजलं. एक नंबर. भूक पण नाही लागली, सँडविच खाल्लेला. तर ते वरती एडिट करत बसतोय आणि काम कंप्लीट करते. जमलो बाई आज, मस्त काम केला, बरा वाटला. काय असं काम करायला मला मजा येते ना, क्रेझी. शेड्यूल पूर्ण खराब झालाय. आता रात्रीचा 1:15 वाजलाय आणि मी फोटो एडिट केलं ना. आता एक नंबर. काय फोटो होतं आणि काय झालं ना, एक नंबर परफेक्ट. तो बघा पहिला 1 2 3 4 5. तुम्हाला सगळं फोटो बघायचं असेल तर सोननाईक फोटोग्राफी बघा, इंस्टाग्रामवर मी अपलोड करेल. एक नंबर परफेक्ट. लाईट कमी झाली तरी आवरो भारी फोटो आले ना, एक नंबर. तिला तर म्हणजे क्लायंट आहे, तिला आवरलं ना, ती बोलतं एक नंबर फोटो आलं. आणि काय विषय माहिती आहे का, तिचा बड्डे आता 2 दिवसांनी, तर प्री बड्डे शूट होता आणि शूट झाला, मस्त झाला. आणि हा ब्लॉग इथं सेंड करते मी. छोटा होता का मोठा माहीत नाही. आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. बाय बाय, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.